हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राइब करा जर नवीन असाल तर। आले आणि ध्रुवाला इथे आंघोळ वगैरे घातली, छान फ्रेश केलं ना, त्याला छान असं ॲपल खायला दिलंय मी आणि स्वयंपाक झालाय माझा सकाळीच। आता फक्त भांडी आणि कपडे वगैरे फरशी वगैरे पुसायचे एवढंच राहिलंय का। आणि त्याचबरोबर आता थोडंसं मी आज तोरणचंही करायला घेते, मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करेल। कारण की असं झालं की मी जे मागच्या वेळेस तोरण बनवायला घेतलं होतं त्यातले मोती थोडी गडबड झाली, त्यामुळे ते थोडंसं मागं पुढे झाले आणि जास्त झाले त्यामुळे मी परत काढले ते आणि आता परत केलंय। म्हणजे जो काही मी अर्धा एक तासासाठी घालवलं तो सगळा माझा असंच गेलेला आहे, तर आता मी परत करायला घेते। जसं की मी बोललेच आधी की माझा सकाळी स्वयंपाक वगैरे आवडलाच होता, पण इथे क्लिनिंग वगैरे माझी बाकी होती, कारण की नंतरच करून घेते मी। तिला स्कूलमध्ये आधी सोडून येते आणि त्यानंतर मग निवांत वेळ राहतो माझ्याकडे, मग त्यावेळेत मी सगळी मग एक्स्ट्राची जरी कामं असेल तर मग किचनची ती पण आवरून घेते, कारण की मग 12:30पर्यंत माझ्याकडे भरपूर वेळ असतो, तेवढ्या वेळात मग बरीचशी कामं होतात माझी। तसं तर माझं 11:30च्या दरम्यान वगैरे सगळंच कामं आवरतं, 12पर्यंत तरी ऑलमोस्ट सगळं आवरलेलं असतं, नाश्ता वगैरे करून स्वयंपाक ते सगळं झालेलं असतं। तर इथे मी ना छान असं किचन क्लीन करून घेत होते। तर मी नेहमी ना अशी शेगडी घासून वगैरे घेते, स्वच्छ स्टाईल पण आपल्या स्वच्छ करून घ्यायच्या असतात, कारण की याच्यावरही आपले तेलकट डाग वगैरे उडतात त्यामुळे। आणि असं जर किचन क्लीन असेल तर खूप छान वाटतं घरामध्ये। सो किचन किंवा घरामध्ये जे काही आहे ते रोजच्या रोज वरच्यावर मी सगळीच क्लिनिंग करून घेत असतं। फ्रीज असो किंवा अजून ते कपाटचा आरसा वगैरे जो काय आहे तो मिरर क्लीन करून घेते मी रोज, त्याने खूप छान वाटतं, घर एकदम क्लीन दिसतं, नीट क्लीन। आणि 8 दिवसात मी सगळी डीप क्लिनिंगही करतच असते। त्यानंतर दुपारी मी इकडे वेदंतीला घेऊन आले होते आणि ध्रुवसाठी छान इथं वरण भात केला होता आणि सकाळीच मी वरण भात वगैरे करून ठेवलं होतं। मग आले की त्याला पटकन इथे जेवायला दिलं, कारण की 12:30-1 झाला होता तिला घेऊन येताना। थोडा वेळ असा टाइमपास झाला, तोही खेळला होता। आणि त्यानंतर मग त्याला झोपायचं असते, 1 ते 1:30च्या नंतर मी त्याला झोपवते, कारण की त्याची दुपारच्या नंतर छान झोप होती, सगळीकडे शांत वातावरण असतं, त्यामुळे त्याची निवांत झोप होती। 4 वाजेपर्यंत वगैरे झोपतो तो, 4 किंवा 5 असं। त्याचं जेवण वगैरे झालं की लगेचच मी आणि वेदांती ही जेवायला घेते। ती रोज माझ्यासोबतच जेवती दुपारी स्कूलमधनं आल्यावर, मग आम्ही दोघी छान जेवलं। आणि ते मी हा मसाल्याचा डब्बा सकाळी क्लीन केला होता, हाही मी रोज पुसून घेते, पण 8 दिवसातून स्वच्छ क्लीन घासून वगैरे घेते, त्याने छान स्वच्छ राहतो आणि आपल्यालाही छान वाटतं ते सगळं क्लिनिंग बघून। मला तरी ह्या गोष्टी खूपच आवडतात, क्लिनिंग जरा मी जास्तच करते असं वाटतंय मला, पण ते करायलाच पाहिजे। त्यानंतर मग संध्याकाळची कामं वगैरे कपडे वगैरे काढून घेतली, त्याची घड्या वगैरे काढून घेतल्या आणि त्यानंतर मी इथे झाडू मारायला घेतलाय। तर 6च्या आधी झाडू मारावा असं बोलतात घरामध्ये, तर मी आज म्हणजे 5:30च्या वगैरे आधीच माझं झाडू मारून होतं। दुपारी थोडा वेळ मी आराम करते आणि 4:30-5च्या दरम्यान उठले की मग पहिले तर मी सगळे कामं वगैरे करून घेते, घरातली जे काही कपडे वगैरे काढून घ्यायची ती। त्यानंतर मग इथे झाडू वगैरे करून घेतला, मीही छान फ्रेश झाले, मग चहा वगैरे बनवला आणि ध्रुवसाठी ते तो दूध वगैरे पिला आणि नंतर तोही छान खेळत होता आणि नंतर मग मी माझी बाकीची कामं करून घेतली। त्यानंतर मी दळण वगैरे ठेवून आले होते आणि थोडंसं मस्तच टाइमपास केला, थोडे रील्स वगैरे बघितल्या मी, आणि हे माझं रोजचं रुटीन असतं, थोडंफार करतच असते मी, म्हणजे कसं मूड वगैरे थोडंसं फ्रेश राहतो। थोडेसे ब्लॉग्स वगैरे काही यूट्यूबवर असतील तेही बघते मी। त्यानंतर मग इथे दिवे लागायची वेळ झाली, साधारणतः 7 वाजले होते, आज थोडंसं लेट झालं होतं मला, तर इथे मग मी दिवा वगैरे लावून घेतला आणि मी जसं काही जे करते तसं ध्रुवालाही करायचं असतं, मग त्यांनी छान तिथे जे केलं। तर मी जेव्हाही असं कॅमेरा घेऊन समोरून बोलते ना, तेव्हा ध्रुवाला खूप वेगळं म्हणजे वाटतं आणि तो असं बघत असतो माझ्याकडं, म्हणजे त्याला खूप जास्त असं हसायला येते, बघतायच तुम्ही माझ्याकडे बघून हसत होता, त्याला वाटलं मम्मा असं काय। त्यानंतर मी तुमच्यासोबत एक छान अशी खिचडी शेअर करते, एकदम सोपी साधी रेसिपी आहे, तुम्ही पुढे बघालाच। तरी मी इथे पहिले तर ना इथे सोयाबीन आहे त्या भिजत घालत होते, व्यवस्थित क्लीन करून त्या भिजत घालून घेते आधी। त्यानंतर मग कांदा, टोमॅटो, बाकी हिरवी मिरची, खोबरं वगैरे या सगळ्या गोष्टी कट करून घ्यायच्यात।
तर थोडंसं पाणी सांडलं होतं, मग ते मी क्लीन करून गेलं. किचन असं क्लीन असले की खूप छान वाटतं आणि मला तरी असंच पाहिजे. दिवसातून 4 ते 5 वेळा मी किचनच क्लीन करून घेत असते. मला अजिबात असं पसारा किंवा असं घाण वगैरे आवडत नाही, त्यामुळे स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग इथे कांदा वगैरे कट करायला घेतला. तरी ते मी सगळ्या भाज्या बारीक कट करून घेतल्या. कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, ते मी फक्त टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट घेतली. त्याचबरोबर बटाटा आणि ते खोबरंही घेतलं आणि आपले जे काही सोयाबीन आहेत भिजत घातलेले वडा, तो मी घेतला आहे. आणि अशा प्रकारे मी ते तेल वगैरे टाकलं कुकरमध्ये आणि थोडीशी जी आपली जिरे मोहरी आहे ती घातली. नंतर कढीपत्ता असं घालून घेतला आणि त्यानंतर लगेचच मी कांदा वगैरे परतून घेते एखादा मिनिट, 1-2 मिनिट. त्यानंतर मग अद्रक लसूणची काही पेस्ट आहे ती आपल्याला ॲड करायची याच्यामध्ये. तर इथे मी आता हिरवी मिरची बारीक कट केलेली ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि मी आज हिरव्या मिरचीच बनवणार होते, कारण की यांना ते तशीच आवडते खिचडी, त्यामुळे मी अशा प्रकारे बनवते. त्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे ती छान परतून घेतल्या आणि जे काही धुतलेला तांदूळ होता तो त्याच्यामध्ये मी ॲड केला आणि चवीनुसार मीठ टाकलं. याच्यामध्ये थोडंसं तूपही घाला, त्याने टेस्ट छान लागते. आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि अशा प्रकारे छान अशी खिचडी रेडी झाली. तर कसा वाटला व्हिडिओ